काही भजनं गोड वाटतात ना ऐकायला, म्हणावं पण वाटतात, अंगात एक वेगळा संचार होतो आहे ना. एक भजन म्हणू का, मला आवडत आहे. हे काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का तू दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. हो काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. हो काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. तू मेरा यार है, मेरा दिलदार है. ओ मेरा यार है, मेरा दिलदार है. तू मेरा यार है, मेरा दिलदार है. ओ मेरा यार है, मेरा दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, यार है. मेरे मन का मोहन तू दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. गोपाल कृष्ण भगवान की जय. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. तू मेरा यार है, मेरा दिलदार है. तू मेरा यार है, मेरा दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तो दिलदार हो. उरलेल्या 10 वाजेपर्यंत असं म्हणत राहिलं ना तर तुम्ही टाळी वाजवत राहाल. एवढं गोड आहे महाराज ते. असू द्या. शुकाचार्य महाराजांचं पूजन केलं, त्याला उंच आसनावरती बसवलं, राजानं साष्टांग प्रणिपात केला. महाराज मी पाप करून आलो आहे, मला स्वीकारा. साधू संतांच्या समोर गेलं की खरं बोलत जावं महाराज, खरं बोललं की स्वीकारतात. तुम्हाला काय वाटतं, भामटेपणा केलं म्हणजे संतांना कळणार नाही? अहो ते सर्वज्ञ आहेत ना. काल परवाच आपण ऐकलं, भामटेपणा बायका पोरांच्या समोर करायचा, संतांच्या समोर नाही. त्यांना सगळं काय कळतं. आणि त्यांना फसवण्याचा जर प्रयत्न करत असाल तर जगाचा मालक काय असा हाताला हात देऊन नाही महाराज, तो बरोबर त्यांनी सावध करतो आणि आपल्या भक्ताला मात्र सांभाळतो. असा त्यांनी भगवंताचा स्वभाव आहे. असू द्या. खरं बोलला राजा. महाराज मी ब्राह्मणाच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकून आलोय. मला 7 दिवसात मरण्याचा शाप प्राप्त झालाय. राजाला 7 दिवसात मरायचं होतं. आपल्याला 8व्या दिवसाची तरतूद नाही, आपल्याला पण 7च दिवसात मरायचंय. थोडा विचार करून बघा. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार किती झाले? 7 झाले. आपल्याकरता प्लुटोवार, नेपच्यूनवार, हर्षलवार अजून तयार झाले ना तर होणार पण नाहीत महाराज. आपल्याला पण 7च दिवसात मरायचं. फरक एवढाच आहे, राजा सावध झालेला आहे, आपण बेसावध आहोत महाराज. आपण बेसावध आहोत. आणि त्याच्यापेक्षा अजून सांगू का, राजाला छातीला हात लावून सांगता येत आहे मी 7 दिवस जिवंत राहणार आहे म्हणून. आपल्याला नाही सांगता येत, मला तर नाही सांगता. काय माहिती, क्षणभंगूर नाही बरोबर. एखाद्याने लावून दाखवा छातीला हात, महाराज आपण 7 दिवस जिवंत राहणारच. कोणी मराव अशा वाईट वासनेचा मी नाही. पण तरी सुद्धा काय सांगता येतं महाराज. काही भरोसा नाही. क्या भरोसा आहे इस जिंदगी का. कधी त्यांनी मृत्यू होईल सांगता येत नाही. राजाला मात्र शाश्वत आहे 7 दिवस जिवंत राहण्याची. म्हणून 7च दिवसात मृत्यू होत असतो, लक्षात ठेवा. राजानं काय केलं, राजा श्रीगुरूंना शोधण्याकरिता गेला नाही. राजा त्याच्या जागेवर बसून राहिला, भगवंताचं स्मरण करू लागला. श्रीगुरु त्याला शोधत आले. महाराज म्हणतात आपणच देव होय गुरु. ते म्हणतात पडिये देव भाव पूर्वी वासना आणि तिथे आपण पाशी न्यावे. ते म्हणले सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. मी त्यांना सापडविलं नाही, त्यांनी मला सापडविलं. तुकोबाराय म्हणतात त्यांनी सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तुझाना ठेवला कर. ते मला शोधत आले. श्रीगुरु आपल्याला शोधत यावेत हा महत्वाचा विचार आहे. कसं काय घडत असेल, आपण चांगलं साधक व्हावं, आपल्या जागेवर त्यांनी बसावं, भगवंताचं स्मरण करावं. भगवंताला कळेल भगवान सर्वज्ञ आहे,
सर्वज्ञ असणारा भगवान गुरु रूपानं स्वतःच आपल्या जीवनामध्ये धावत येईल. महत्वाची गोष्ट आहे. आंब्याच्या सीझनमध्ये त्याने आंब्याच्या झाडाला कैऱ्या येतात ना, लदलदून जातं झाड कैऱ्यांनी. त्यातले एखादंच त्याने महाराज फळ पाडाला लागतं. तो पाड होतो की नाही, तो पाड झाल्यानंतर त्याने महाराज तो पाड झालेलं हे का सांगण्याकरिता काही वेगळं करावं लागत नाही. पाखरू येतं पाडावर जाऊन बसतं आणि त्या पाडाचा आस्वाद त्याने घ्यायला सुरुवात करतं. आणि त्या पाडाने काही पत्र लिहिलं होतं का, हरिभक्तीपरायण पोपटराव, मी आताच पाड झालेलो आहे, तुम्ही या माझा आस्वाद घ्या, असं कधी म्हणतो का आंबा? म्हणत नाही. पण तरी सुद्धा तुम्ही पोपट येतून त्याच्यावरच बसतो. का बसत असेल? त्याचं कारण आहे महाराज. आधी ती कैरी आहे, ती हिरवी आहे, ती टणक आहे, ती आंबट आहे. तिने काय केलं, आपल्याच जागेवर थांबली आणि स्वतःच्याच जागेवर थांबून हिरवेपणा घालवला आणि पिवळी झाली. तिनं त्यांनी टणकपणा घालवला, मृदू झाली, आणि आंबटपणा घालवला, मधुर झाली. आपण सुद्धा अहंकाराचा टणकपणा घालून टाकावा. आपण सुद्धा कुविचारांचा हिरवटपणा त्यांनी काढून टाकावा. आपण त्यांनी या सगळ्या गोष्टी जीवनातून जर काढून टाकल्या, एका जागेवर बसून आपण भगवंताचं चिंतन करू लागलो तर भगवंताला दया येईल आणि तो दयाळू असणारा परमात्मा गुरु रूपानं प्रगट होऊन आपल्याला उपदेश करील. हा दिव्य असणारा भाव आहे. म्हणून शुकाचार्य महाराज त्यांनी स्वतः चालत आले. शुकाचार्य सामान्य नाहीत. भागवतात तिघे जण सारखेच दिसतात. हे काय श्रीकृष्ण परमात्मा, दुसरे आहेत उद्धवजी महाराज आणि तिसरे शुकाचार्य महाराज. 16 वर्षाचे दिसतात महाराज, दैदिप्यमान आहेत, दिव्य आहेत. शुकाचार्य महाराजांचं त्यांनी महाराज दर्शन झालेलं आहे. भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचा संगम आहेत शुकाचार्य महाराज. त्यांना उंच आसनावर बसवलं आणि त्यांच्या समोर बोलायला सुरुवात केली. महाराज, माझ्या उद्धाराचा उपाय सांगा. खरं बोलल्या कारणानं शुकाचार्याने त्याच्या मस्तकावर हात ठेवला. राजाच्या मस्तकावर हात ठेवल्यावर राजाला भगवंताच्या चतुर्भुज रूपाचं दर्शन झालं. तिथंच त्याचं काम झालं महाराज. मग त्याला जर देवाचं दर्शन झालं, मग भागवत कथा कशाला सांगितली? आपण आहोत ना सगळे, हे आपल्याकरता सांगितले. म्हणजे जसं अर्जुनाची व्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे, अर्जुनाच्या निमित्तानं जशी भगवंतानं गीता सांगितली, तशी परीक्षिताच्या निमित्तानं शुकाचार्यांनी जगाला श्रीमद भागवत कथा दिली. महाराज, हे आपल्यावर उपकार केले शुकाचार्यांनी, परीक्षिताचं निमित्त केलं. पण परीक्षितेला दिव्य स्थिती त्यांनी प्राप्त होणार आहे, त्याच्या समोर त्यांनी कथा सांगायची आहे. तो हात जोडून विनंती करतो आहे, हे सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मनीचे हित गुज सारे वदकवना दावू. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मनीचे हित गुज सारे वदकवना दावू. उकलुनी मनीचे हित गुज सारे वदकवना दावू. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मनीचे हित गुज सारे वदकवना दावू. ही अशी प्रार्थना म्हणायची सवय होती महाराज मला. माझ्या परमार्थाची सुरुवातच स्वामी समर्थ केंद्रातून झाली होती. सुरुवातच स्वामी समर्थ केंद्रातून झाली. म्हणजे आता मला माझं चरित्र सांगायचं नाही, पण कॉलेजात असताना त्यांनी थोडंसं काही हाताला अशी पुरळ आली, मानेवर पायावर पुरळ आली होती आणि ॲडमिशन घेतलं होतं नगरला कॉलेजमध्ये. लाज वाटायला लागली शाळेत जायची. काय करायचं, औषध घेऊन थकलो पण काही फरक पडेना. एका मित्रानं मला श्रीगोंदा तालुक्यामध्ये त्यांनी गाव आहे, तिथं त्यांनी स्वामी समर्थ केंद्रात नेलं. तिथं बाळासाहेब झेलकर म्हणून तिथं त्यांनी केंद्र प्रमुख होते आणि त्यांनी मला सेवा दिली. ती म्हणली 12 लाख श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा, 6 लाख गायत्री मंत्राचा जप करा आणि पंचगव्य त्यांनी तयार करा. जे तुम्ही उदबत्ती लावणार आहात त्याचं जे भस्म आहे ते भस्म त्यांनी जिथं तुम्हाला पुराळ आली तिथं लावा. 2 महिने औषधं खात होतो. 6 दिवसातच सगळं गेलं महाराज. सगळं 6 दिवसातच गेलं सगळं. काय औषध बंद करून टाकलं सगळं आणि 6 दिवसात त्यांनी बरं झालं. एवढा आनंद झाला मला. कॉलेजला जायचं बंद करून जागेवरच बसून जप करीत राहिलो. घरचे लोक म्हणजे बिघडला आता, जपच करायला लागला. एवढ्या दिवसानंतर त्यांनी शाळेत गेलो. शाळेत गेल्यानंतर त्यांनी ज्या वेळेला खरोखर प्रेझेंटी होत होती, सायन्स साईडला ॲडमिशन होतं म्हणून रोज प्रॅक्टिकल असल्यामुळे प्रेझेंटी व्हायची. प्रेझेंटी होत असताना त्यांनी येस मॅडम म्हणलो, पण मॅडमवर काहीच प्रतिक्रिया नव्हत्या. मला वाटलं मी आता गैरहजर आहे, मॅडम काहीतरी रागवतील. मॅडमचं नाव सुद्धा मला आठवतं, शिंदे आडनाव होतं मला त्यांचं. मग नंतर सगळं झाल्यानंतर ते सर्टिफिकेट घेऊन गेलो. म्हणलं मॅडम मी गैरहजर होतो. त्यांनी त्या महिन्याचा कॅटलॉग पाहिला. प्रत्येक त्यांनी दिवसाची हजेरी लागलेली होती. त्यांना आश्चर्य वाटलं. मग त्यांनी आणखी कोणाला बोलावलं बेल वाजवून
आणि मागच्या महिन्यातला कॅटलॉग मागून घेतला. त्याच्यात पण पूर्ण हजेरी लागली होती, 2 महिन्याची हजेरी लागली होती. त्या म्हणलं 2 महिने तू रोज शाळेत येतोय, मी तुझं सर्टिफिकेट का घेऊ. मी त्यांच्यासमोरच रडायला लागलो. म्हणलं मॅडम खरंच मी गैरहजर होतो. माझ्या लक्षात आलं की मी घरी बसून जप करीत होतो आणि माझे स्वामी महाराज माझी हजेरी लावित होते. बरोबर हे असं त्यांनी महाराज जीवनामध्ये घडलं. नंतर मला श्री लखनगिरी महाराजांची, ब्रह्मलीन श्री लखनगिरी महाराजांची भेट झाली. ते हुबेहूब स्वामी महाराजांसारखेच दिसणारे होते. म्हणून मी स्वामी महाराजांसमोर फार विनंती करत होतो की मला तुमचं दर्शन झालं पाहिजे, मला भेट द्या. म्हणून एक दिवशी पहाटे 4 वाजता मोठी भिंत त्यांनी घराच्या भिंती एवढी मूर्ती स्वामी महाराजांची दिसली. आणि त्याच दिवशी आमच्या घरी ते महात्मे आले. हुबेहूब तसेच दिसत होते. सिद्धासनात बसले की स्वामी महाराजच. मला वाटलं बस स्वामी महाराज भेटले. त्यांच्यापासून परमार्थाची सुरुवात झाली. ते कृष्ण भक्त होते. मग त्यांच्याकडून कृष्ण भक्तीचं त्यांनी अशा पद्धतीनं लोन मिळालं. आणि तिथून पुढे त्यांनी स्वामी महाराजांनी श्रीकृष्ण परमात्मा 2 नाहीत ही पक्की गोष्ट अंतकरणात ठसवली. कारण फोटो जरी स्वामी महाराजांचा असला तरी वाक्य खाली आनंद निश्चंतयंतुमाम हे कृष्ण परमात्म्याचं आहे. लक्षात ठेवा. कृष्ण आणि स्वामी महाराज 2 नाहीत म्हणून अशी एकरूपतेची भक्ती त्यांनी प्राप्त झाली. आणखी त्यांनी बरेचसे प्रसंग घडले. आता मला माझं चरित्र सांगायचं नाही. मला स्वामी समर्थ केंद्रात मी कथा करतोय म्हणून हा प्रसंग आवर्जून सांगावा असा वाटला म्हणून मी तुमच्यासमोर तो सांगितला. असं त्याच्यात बरंच काही आणखी आहे, पण तरी सुद्धा स्वामी भक्ती जीवनामध्ये बरंच काही देऊ शकते. असो म्हणून राजा विनंती करतोय माझ्यावर कृपा करा. अहो आद्य वयम ब्रह्मण सत्सेवा क्षत्र बांधवा कृपया अतिथी रूपेनं तुम्ही त्यांनी आलात, माझ्यावर कृपा करा. आता पच्छामी संसिद्ध्यम योगिनाम परमम गुरुम पुरुषस्य यत्कार्यम म्रियमानस्य सर्वथा. लवकरात लवकर मरणाऱ्या माणसाच्या मुक्तीचा उपाय काय मला सांगा. असं ज्यावेळेला बोलायला सुरुवात केली तर शुकाचार्य महाराज प्रसन्न झाले. या स्कंधामध्ये शुकाचार्यांनी काही उत्तर दिलं नाही. प्रथम स्कंध पूर्ण झाला. द्वितीय स्कंधात आपण पदार्पण करतो. जसा प्रथम स्कंध म्हणजे अधिकार स्कंध आहे तसा द्वितीय स्कंध म्हणजे साधना स्कंध आहे. पहिल्या स्कंधामध्ये अधिकारी परमार्थाचा परमात्मा प्राप्तीचा कसा असावा हे सांगितलं. काय अधिकार कळाला आपल्याला. राजा परीक्षितानं भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरिता सगळ्या राज्याचा काही क्षणात त्याग केला. बायका मुलांचा त्याग केला आणि राजा वल्कल वस्त्र धारण करून भगवंताच्या दिशेने निघून गेला. हा त्यांनी अधिकारी आहे, असा अधिकारी झाला पाहिजे. माऊलींनी त्याचा अनुवाद केला. ते म्हणजे झडझडोनी वहिला निघ ये भक्तीची वाटी लाग जिया पावसी अव्यंग निज धाम माझे. पण सर्वस्वाचा त्याग करून भगवंताच्या भक्तीला लाग. पण ज्याला सर्वस्व भगवंताच्या भक्तीकरता काही क्षणात सोडता येतं तो खऱ्या अर्थानं अधिकारी आहे. आणि तो अधिकारी भागवतामध्ये त्यांनी पहिल्या स्कंदात सांगितला. आता अधिकार कळाला, पण अधिकारानं काय साधना करावी ती साधना दुसऱ्या स्कंदात सांगितली. म्हणजे याला साधना स्कंद म्हणतात, त्याला श्रवण स्कंद पण असं पण म्हणतात. पण त्यांनी पहिल्या 2 अध्यायांमध्ये ध्यान प्रकरण आहे, नंतरच्या 2 अध्यायांमध्ये श्रोत्या वक्त्याच्या हृदयाची शुद्धी आहे, शेवटच्या 6 अध्यायांमध्ये निधिध्यासन वर्णन करून सांगितलेलं आहे. श्री शुकाचार्य महाराज राजाच्या प्रश्नाची प्रशंसा करतात. राजा काय गोड प्रश्न विचारलास, तो तुझ्या हिताचा नाही सगळ्या जगाच्या हिताचा आहे. लवकरात लवकर तुला मरायचं नाही, तुझ्यापेक्षा घाईवर आहेत बरेच लोक, पण ते सावध नाहीत, त्यांना ते कळत नाही. म्हणून त्यांनी गोड असणारा प्रश्न विचारला. प्रश्नाची प्रशंसा करतात श्री शुकदेवजी महाराज या द्वितीय स्कंधामध्ये प्रथम श्लोकात. हरी श्री शुकोवाच हे वर्यानेशते प्रश्न कृतो लोकहितं पहा आत्मविद सम्मत पुंसाम श्रोतव्यातिशय पराः. ऐक राजा, तू अतिशय सुंदर प्रश्न विचारलेला आहेस. वर्यानेशते प्रश्न कृतो लोकहितं नृपः. लोकांच्या हिताचा प्रश्न विचारला. ज्याचं मरण जवळ आलेलं आहे त्यानं काय केलं पाहिजे त्याच्याकरिता साधना सांगतो. श्रोतव्यादिनी राजेंद्र नृणाम संत्य सहस्रशः. तू कान उंच करून ऐक, मी तुला ते सांगतोय. काय करावं. देहापत्य कलत्रादिषु आत्मसन्यस्य सत्स्वपी तेषां प्रमत्तो निधनम पश्यन्नपि न पश्यति. देह म्हणजे शरीर, अपत्य म्हणजे मुलं, कलत्र म्हणजे त्यांनी सगळेचे सगळे नाते संबंधित. देह अपत्य कलत्र ह्या सर्वांना त्यांनी अंतकरणातून त्यांनी दूर कर. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी केंद्रित हो. हे सर्व त्यांनी पाहून नाही पाहिल्यासारखं कर. कोणाकरता आहे. ज्याचं मरण जवळ आले त्याला. आता कोणाचं जवळ आलं असेल. लोकांना वाटतं म्हातारं झाल्यावर त्यांनी मनुष्य मरतो, असं होईल तसं होईल, अंथरुणाला त्यांनी खेळेल मग त्याचा मृत्यू होईल. असलं होत नसतंय. मृत्यू कोणाला पण येतो आणि कधी पण येतो आणि कोणत्या पण क्षणाला येतो. पण प्रत्येक क्षणाला जीवनातल्या अंतिम क्षण समजलं पाहिजे आणि भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी लक्षात घेण्यासारखाच मुद्दा आहे महाराज. म्हणून भगवंताचं स्मरण करावं. मग कसं करावं म्हणजे तस्मात भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरिही श्रोतव्य कीर्तितव्यश्च स्मर्तव्यश्चता भयम. 3 गोष्टी सांगितल्या. पण श्रीहरी परमात्मा आहे त्याचे गुणानुवाद त्यांनी गावेत. ते गुणानुवाद कानाने ऐकावेत आणि गात असताना आणि ऐकत असताना भगवंताचं स्मरण करावं असं सांगून टाकलं. राजा म्हणला महाराज मग हे कशाकरिता करायचं म्हणे अंतकाल समयाला असं केल्यानं भगवंताचं स्मरण होईल.
म्हणजे देवाचं स्मरण अंतकाल समयाला व्हावे याच्याकरिता जर एवढं करायचं असेल काय आवश्यकता आहे? त्यावेळेला करता येईल ना स्मरण ऐन वेळेला? म्हणले राजा असं ऐन वेळेला स्मरण भगवंताचं होत नसतं. त्याच्याकरिता स्पष्ट शब्द वापरले. येतवान सांख्य योगाभ्याम स्वधर्म परिनिष्ठया जन्मलाभ परामपुंसा अंतो नारायण स्मृती. अरे जन्मभर जरी भगवंताचं त्यांनी अशा पद्धतीने स्तवन केलं आणि अंतकाल समयाला त्यांनी जर पाहिलं तर भगवंताचं स्मरण होत नाही. जन्म जन्म मुनी जतन कराई अंत राम काही आवत नाही. जन्म जन्म तपश्चर्या साधू संतांनी केली पण अंतकाल समयाला देव सहजासहजी आठवला नाही. आणि तुला असा सहज कसं काय आठवेल? म्हणून त्यांनी आठवत नाही महाराज देव. याच्यात दृष्टांत आहेत सांगायला पण वेळ संपून गेला नाही, मी पुढे जाणार आहे. म्हणून त्यांनी महाराज ठीक आहे मग तुम्ही म्हणाल तशी साधना मी करायला तयार आहे. काय करू साधना? ते म्हणजे इदम भागवतम नाम पुराणम ब्रह्मसंहितम. ब्रह्मसंहित असणारं पुराण आहे भागवत. 7 दिवसामध्ये तू भागवत कथेचं श्रवण कर. म्हणले पण महाराज माझ्याकडे 7च दिवस आहेत. या 7 दिवसात कसा माझा उद्धार होईल? ते म्हणले 7 दिवस कशाला लागतात उद्धार होण्याकरिता? 1 तासातही उद्धार होऊ शकतो. पण उदाहरण सांगितलं. खट्वांगो नाम राजर्षी ज्ञात्वे यत्ता महाविषः मुहूर्तात सर्व मृत्सृज्य अभयम गतवान हरिही. 1 तास उरला खट्वांग रायाशी भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. सापडला हरी तयाला साधने. खट्वांग राजाला 1 तास त्याने शिल्लक होता. भगवंताचं चिंतन त्यानं केलं. त्याचा परिणाम काय झाला असेल तर भगवंताचा त्याने साक्षात्कार झाला. सगळं पाप त्याचं जळून गेलेलं आहे. म्हणून त्या 1 तासात जर उद्धार होऊ शकतो तर 7 दिवसात उद्धार तुझा का होऊ शकत नाही सांग? असं म्हणल्यानंतर राजाला आनंद झाला. म्हणला महाराज काय साधना करू, कशी साधना करू सांगा. मग सांगितलं जितश्वास जितासना जितश्वासा जितसंगा जितेंद्रिय हा स्तुले भगवतो रूपो. म्हणून त्यांनी 4 गोष्टींवर विजय प्राप्त करून घे. सगळ्यात आधी सांगितलं जितासन हा आसनावर विजय प्राप्त करून घे. एका आसनामध्ये निदान 1 तास तरी 58 मिनिटं तरी एका आसनामध्ये आपल्याला बसता आलं पाहिजे. म्हणजे आसनावर विजय मिळवावा. यानंतर श्वासावर विजय मिळवावा. जितश्वास हा प्रत्येक श्वासाश्वासातून भगवंताचं स्मरण व्हावं. हे सासों की माला पे सासों की माला पे सिमरू मैं प्रिय का नाम. सासों की माला पे सासों की माला पे सिमरू मैं प्रिय का नाम. सासों की माला पे सासों की माला पे सिमरू मैं प्रिय का नाम. सासों की माला पे सासों की माला पे सिमरू मैं प्रिय श्याम. बन जावा बंदा मैं तेरा राधे श्याम. बन जावा बंदा मैं तेरा राधे श्याम. सासों की माला पे सासों की माला पे सिमरू मैं प्रिय का नाम. सासों की माला पे सासों की माला पे सिमरू मैं प्रिय का नाम. सासों की माला पे सासों की माला पे सिमरू मैं प्रिय का नाम. सासों की माला पे सासों की माला पे सिमरू मैं प्रिय का नाम. बन जावा बंदा मैं तेरा राधे श्याम. बन जावा बंदा मैं तेरा राधे श्याम. सासों की माला पे सासों की माला पे सिमरू मैं प्रिय का नाम. जित श्वास हा प्रत्येक श्वासावर त्यांनी महाराज भगवंताचं स्मरण करावं. माऊली म्हणतात नासापुटाहुनी वारा वाहत असे अंगुली 12. आपल्या नाकातून जो श्वास वाहतो ना 12 बोट वाहतो इथपासून इथपर्यंत असा श्वास वाहत राहतो. ज्यावेळेला योगी पुरुष साधना करतो ना एकांतात बसून त्याला एकांत पण असावं लागलं. नाही तर नामदेव महाराजांकडे जा डोंगरात तिथे जाऊन बसलो तुम्ही कपाटात अशी गुहाच आहे महाराज मागे ध्यान साधना करण्याकरता. पण शांतपणे जर त्यांनी अशा पद्धतीने बसाल तर एक 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 अंगुली हळूहळू कमी होईल. मग श्वास फक्त नाकापुरताच मर्यादित राहील. जेव्हा संपूर्ण शरीराचा विसर पडेल तेव्हा श्वास सुद्धा त्यांनी बंद होईल. अशी दिव्य समाधी प्राप्त होईल. जित श्वास अवस्था जित श्वास हा जित संग हा संगतीवर विजय प्राप्त करून घ्यावा. जितेंद्रिय हा इंद्रियवान विजय प्राप्त करून घ्यावा. अशा 4 गोष्टींवर त्यांनी विजय प्राप्त करून घ्यावा. आणि मग भगवंताच्या स्थूल आणि सूक्ष्म रूपाचं ध्यान करावं. असं स्थूल सूक्ष्म रूपाचं ध्यान सांगितलं. सर्वम खलु इदं ब्रह्म नेह नानास्ति किंचन ईश्वरो जीवकलया प्रविष्टो भगवान इति. सर्वत्र भगवान गच्च भरलेला आहे असं त्याने पाहत राहावं. हरिव्यापक सर्वत्र समाना सर्व ठिकाणी परमात्म्याला पाहावं. यानंतर त्याने महाराज भगवंताच्या स्थूल सूक्ष्म रूपाचं ध्यान सगुण रूपाचं ध्यान सांगितलं. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यारणगम्यं वंदे विष्णु भवभयारं सर्वलोकैकनाथं. भगवंताचं असं ध्यान करावं. यानंतर सकाम निष्काम साधना सांगितल्या. ब्रह्मतेजाची इच्छा असेल तर बृहस्पतीची उपासना करावी. लक्ष्मी प्राप्त करून घ्यायची असेल तर भगवतीची उपासना करावी. स्वर्गात जायचं असेल तर देवतांची उपासना करावी. मुलगा प्राप्त करून घ्यायचा असेल तर प्रजापतीची उपासना करावी. आरोग्य जर प्राप्त आयुष्य मिळवायचं असेल तर अश्विनी कुमारांची उपासना करावी. सौंदर्य पाहिजे असेल तर गंधर्वाची उपासना करावी. पत्नी चांगली पाहिजे असेल तर उर्वशीची उपासना करावी. त्याला विद्या प्राप्त करून घ्यायची असेल तर शंकराची उपासना करावी. पती पत्नींमध्ये प्रेम राहावं असं वाटत असेल तर पार्वतीची उपासना करावी. आणि काहीच मिळवायचं नसेल, फक्त प्रेम मिळवायचं असेल तर कामस सर्व काम वा मोक्ष काम उदारधी तीव्रेन भक्ती योगेन यजेत पुरुषम परम. म्हणून परमपुरुषाची उपासना करावी असं त्यांनी उपासना वर्णन करून सांगितली. इंद्रियांचं साफल्य वर्णन करून सांगितलं. हे सगळंचे सगळं वर्णन करून सांगत राजा मोठा आनंदी होऊ लागला. आता शुकाचार्य त्याला शास्त्र सांगायला लागले आहे. राजाच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होऊ लागले. महाराज, तुम्ही सांगितलं भगवान त्यांनी अशा पद्धतीने संपूर्ण सृष्टीच्या रूपानं आहे, आणि हा भगवान त्यांनी सृष्टी निर्माण करतो, पण कशी निर्माण करतो मला ते ऐकायचं आहे. भगवान सृष्टी कशी निर्माण करतो, त्याचं पालन कसं करतो, त्याचा संहार कसा करतो, हे मला त्यांनी कृपा करून सांगा. राजाचा प्रश्न ऐकून त्यांनी महाराज शुकाचार्यांना आनंद झाला आणि शुकाचार्य महाराज शास्त्र सांगण्याकरिता तयार झाले. शास्त्र सांगणार आहेत. 10ला अजून 20 मिनिटं कमी आहेत. अजून 5-10 मिनिटात त्यांनी मी बोलून 10 मिनिटं आधीच थांबण्याचा निश्चित प्रयत्न करेन. लक्षपूर्वक ऐका. म्हणून श्रीमद भगवद्गीता आणि श्रीमद भागवत कथा याच्यात एक साम्य आहे. काय साम्य आहे? श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा पहिल्या अध्यायात भगवान बोलला नाही आणि कोणत्याही प्रकारचं शास्त्र पहिल्या अध्यायात नाही. दुसऱ्या अध्यायात भगवंतानं शास्त्र सांगितलं अर्जुनाला. शास्त्र सांगायला सुरुवात केली गीतेच्या दुसऱ्या अध्यायात. तशी श्रीमद भागवतामध्ये सुद्धा भगवद्गीतेत जसं दुसऱ्या अध्यायात शास्त्र सांगितलं तसं भागवताच्या सुद्धा दुसऱ्या स्कंधामध्ये त्यांनी शास्त्र सांगायला सुरुवात केली. शुकाचार्यांना आता शास्त्र सांगायचं, त्यांनी भगवंताचं स्तवन केलं, वस्तुनिर्देश रूप मंगलाधी केलं. नमक परस्मय पुरुषाय भूयसे सदुद्भव स्थान निरोध लिलिया गृहित शक्ती तृतयाय देहिनाम अंतर्भवान अनुलक्ष वर्तमने. यानंतर त्यांनी शुकाचार्यांनी त्यांची जी दीक्षा गुरु आहे ती भगवती राधाराणी, त्या राधाराणीची वंदना केली. नमो नमस्तेस्तु वृषभाय सात्वताम विदुर काष्टाय मोहक योगिनाम निरस्त साम्यातिशयन राधसा असा शब्द वापरला. स्वधामणी ब्रह्मणी रस्यते नमः, तो पण स्पष्ट वापरला नाही. कारण राधाराणीनं शुकाचार्यांना सांगितलं होतं, जा माझ्या भगवंताचे गुणानुवाद गा, पण ते गात असताना माझं नाव कुठेच येऊ देऊ नकोस. पण राधाराणीची आज्ञा म्हणून राधेचं नाव त्यांनी कुठे शुकाचार्यांनी भागवतात घेतलं नाही. राधसा शब्द वापरला, पण राधा म्हणले नाहीत. दुसरा कारण सांगतो, राधा त्यांना म्हणताच येत नव्हतं. त्यांनी राधा म्हणलं की त्याच्या विरुद्ध होत होतं. राधा धारा, राधा शब्द उच्चारलं की त्यांच्या डोळ्याला धारा लागत होत्या आणि समाधी लागून त्यांनी महाराज पुढचं बोलणं बंद होत होतं. म्हणून ते राधा म्हणत नव्हते. त्यांच्या अंतकरणामध्ये राधा भाव त्यांनी प्रगट झालेला होता. दिव्य असणारी स्थिती आहे. म्हणून त्यांनी राधाराणीची वंदना केली. यानंतर त्यांनी नमस्तस्मै भगवते वासुदेवाय वेधसे वपुज्ञानवयम सौम्याम यन्बु वृखांबुवा भुवासवम, म्हणजे व्यासदेवांची वंदना या ठिकाणी अशा पद्धतीने केली. म्हणून शुकाचार्यांनी त्यांनी वंदना करून शास्त्र सांगायला सुरुवात केली. ते म्हणले, राजा तुम्हाला जसा प्रश्न विचारतोयस असाच प्रश्न एकदा नारदजी महाराजांनी ब्रह्मदेवाला विचारला होता की भगवान सृष्टीची निर्मिती कशी करतो, त्याचं पालन कसं करतो, संहार कसा करतो ते सांगा. मग ब्रह्मदेवानं नारदाला जे सांगितलं ते सांगतो. ब्रह्मदेवानं सांगायला सुरुवात केली नारदजी महाराजांना. हरी ब्रह्मोवाच हे नारायण परा वेदा देवा नारायणांगजा नारायण परा लोका नारायण परामकः नारायण परो योगो नारायण परंतप नारायण परम ज्ञानम नारायण परम गती. एक नारायणच असा आहे जो त्यांनी स्वतः सृष्टीच्या रूपानं प्रगट झाला. तो स्वतःच खेळण्याकरिता सृष्टीचं पालन करतोय आणि त्याचा खेळ पूर्ण झाल्यानंतर तो सृष्टीचा संहार करतोय. तो स्वतःच त्याने या सर्व रूपानं प्रतीतीला आलेला आहे. म्हणजे ईश्वर त्यांनी संपूर्ण जगताला अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. अभिन्न निमित्तोपादान कारण त्यांनी ईश्वर आहे. तो ईश्वरच त्यांनी अशा पद्धतीने सर्व ठिकाणी व्याप्त आहे आणि तो खेळतोय असं सांगायला सुरुवात केली. हे सांगत असताना सांगितलं आधी एकमेव ब्रह्म एकमेव अद्वितीय ब्रह्म म्हणून एकटा असणारं ब्रह्म आहे. त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रकृती अध्यस्त प्रतीतीला आली. त्या प्रकृतीचा परमात्म्याचा अनादिकल्पित तादात्म्य संबंध झाला. या संबंधातून प्रकृतीचे असणारे 3 रूप आहेत, माया, अविद्या आणि तम प्रधान प्रकृती. या नियमानुसार मायेचा परमात्म्याशी संग झाला, परमात्म्याला ईश्वर नाव प्राप्त झालं. अविद्येचा परमात्म्याशी संग झाला, परमात्म्याला जीव असं नाव प्राप्त झालं. आणि तमप्रधान प्रकृती होऊन प्रकृतीनं परमात्म्याशी संग केला, परमात्म्याला जगत असं नाव प्राप्त झालं. ईश, जीव आणि जगत अशी सृष्टी त्याने प्रत्यक्ष प्रगट झाली.
आणि भगवान स्वतःबरोबर खेळू लागला. म्हणून त्यांनी 3 गुण पाहायला मिळाले, सत्वगुण, रजगुण आणि तमगुण. या 3 गुणांची साम्य अवस्था म्हणजे प्रकृती. या प्रकृतीच्या 3 गुणांपासून काल, कर्म आणि स्वभाव प्रगट झाले. त्यांच्यापासून महत्त्व त्यांनी प्रगट झाले, पंचमहाभूत. त्यांच्यापासून 3 प्रकारचे अहंकार अशा पद्धतीने प्रगट झाले आणि 24 तत्व त्यांनी प्रकृतीचे पाहायला मिळाले. आणि या माध्यमातून संपूर्ण सृष्टीचं सृजन भगवंतानं अशा पद्धतीने केलं. हे करत असताना त्यांनी मोठं ब्रह्मांड निर्माण झालं. या ब्रह्मांडाला त्यांनी भगवंताला चालवायचं आहे. ते चालवण्याकरिता परमात्मा त्यांनी महाराज स्वतःच शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम या रूपामध्ये क्षीरसमुद्रामध्ये शेषशय्येवर स्वतः पहुडला. त्याच्या नाभीतून कमळ प्रगट झालं. कमळातून ब्रह्मदेवाचं प्राकट्य झालं. ब्रह्मदेवानं पाहिलं मी एकटाच आहे, सगळीकडे जल पाहायला मिळत आहे, पाणीच पाणी सर्वत्र त्यांनी दिसत आहे. मी कोण आहे, मी कुठून आलेलो आहे, कुणी मला जन्म दिलेला आहे, हे सगळेचे सगळे प्रश्न ब्रह्मदेवाच्या मनात आहे. उद्विग्न झालेल्या ब्रह्मदेवाला कानावर 2 शब्द ऐकू आले, तप तप. असे तप करा म्हणून 2 शब्द कानावर ऐकू आले. काय तपश्चर्या करू, कोणाची तपश्चर्या करू, ज्यानं मला हे तप म्हणून ऐकवलेलं आहे त्याचं स्मरण केलं पाहिजे. पण 100 वर्ष ब्रह्मदेवानं त्यांनी महाराज तप केलं. कायिक तप आहे, वाचिक तप आहे, मानसिक तप आहे, 3 प्रकारचं तप पाहायला मिळतं. ब्रह्मदेवानं तपश्चर्या केली, त्याचा परिणाम परमात्मा ब्रह्मदेवावर प्रसन्न झाला आणि प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाच्या समोर भगवान प्रगट झालेले आहेत. चतुर्भुज असणाऱ्या भगवंताचं दर्शन झालं. ब्रह्मदेवाला वैकुंठ धामाचं दर्शन भगवंतानं अशा पद्धतीने घडवलं आणि मग सांगितलं, तू माझा मुलगा आहेस, मीच तुला जन्माला घातलेला आहे, मला खेळायचं आहे आणि खेळण्याकरिता मी तुला प्रगट केलेला आहे. काय खेळायचंय, सृष्टी निर्माण करायची आहे. ती सृष्टी तू निर्माण करायची आहेस, मी सृष्टीचं पालन करणार आहे. रुद्र भगवान त्यांनी प्रगट होऊन त्या सृष्टीचा संहार करणार आहेत असं त्यांनी ब्रह्मदेवाला सांगू लागले. म्हणून माझी आज्ञा आहे, तुम्ही सृष्टीची निर्मिती करा. ब्रह्मदेव म्हणले, सृष्टी निर्माण करायला सांगितलेपर्यंत ठीक आहे, पण मला सृष्टी निर्माण करण्याचं ज्ञान कुठं आहे, माझ्याकडे ज्ञान नाही. आणि सृष्टी निर्माण कर म्हणतोस देवा, सृष्टी जर निर्माण झाली म्हणजे सृजन होईल आणि सृजनामध्ये मोह निर्माण होईल. मनुष्य जोपर्यंत एकटा असतो तोपर्यंत फार आनंदात असतो. एक म्हण आहे, एकटा जीवन सदाशिव. 2-4 तांदूळ डोक्यावर पडले आणि त्या मन ढवळ्या जरी बांधल्या तरी माणसाचं मन ढवळून जातं महाराज. आणि मन ढवळलं की त्याच्या मनात कार्यक्रम सुरू होतात. मग तो त्यांनी महाराज त्या मोहामध्ये अडकून पडत असतो. म्हणून त्यांनी महाराज मी मोहात अडकेल, मला पहा. त्याला जर पुढे त्यांनी संतती झाली तर अजून त्याच्यापेक्षा जास्त मोहात त्यांनी अडकून पडतो. मी एकटा आहे, आनंदात आहे, पण त्यांनी सृजन जर झालं तर मोह मला निर्माण होईल. भगवंतानं सांगितलं, मी सृष्टी निर्माण करण्याचं ज्ञान पण देतो आणि मोह निर्माण होऊ नये असं पण ज्ञान तुला सांगतो. भगवंताचे शब्द आहेत. हरी श्री भगवान उवाच हे ज्ञानम परमगुह्यम मे यद विज्ञान समन्वितम सरहस्यम तदंगंच गृहान गदितम मया यावानहम यथा भावो यद्रूप गुण कर्मणा तथैव तत्व विज्ञानम अस्तु ते मदनुग्रहात. भगवंतानं सांगितलं, मी ज्ञानम परमगुह्यम मे, गुह्य असणारं ज्ञान सांगतो. फक्त ज्ञान सांगतो असं नाही, यद विज्ञान समन्वितम, विज्ञान म्हणजे अनुभव, अनुभवासहित सांगतो. पण अनुभवासहित ज्ञान सांगण्याकरिता अशा पद्धतीने भगवान तयार झाला. ते कशानं प्राप्त होईल, मद अनुग्रहात, माझ्या अनुग्रहानं तुला ते ज्ञान प्राप्त होईल. पण अनुग्रह करण्याचं सामर्थ्य भगवंतामध्ये आहे. भगवान आता त्यांनी ब्रह्मदेवावर अनुग्रह करतोय. मग अनुग्रह करत त्यांनी भगवंतानं 4 श्लोक सांगितले. या 4 श्लोकांना चतुश्लोकी भागवत असं म्हणतात. या 4 श्लोकांचाच विस्तार म्हणजे त्यांनी संपूर्ण भागवत आहे. 4 श्लोकांचा विस्तार सांगण्या इतकी वेळ माझ्याकडे नाही, पण निदान भागवतकारानं 4 श्लोक म्हणून तरी दाखवावेत. म्हणून मी तुमच्या समोर ते म्हणून दाखवतो. हरी श्री भगवान उवाच हे अहमेवा समेवाग्रे नान्यद्यत् सत्सत्परम पश्चादहम यदत्यच्च यो वशिष्येत स्वस्म्यहम कृतेर्थम यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः यथा महांति भूतानि भूतेषु च वचेष्वनु प्रविष्ठान प्रविष्ठानि तथा तेषु न तेष्वहम या एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासनात्मना अन्वयव्यतिरेकाभ्याम यस्यात् सर्वत्र सर्वदा. 4 श्लोक आहेत. या 4 श्लोकांना चतुश्लोकी भागवत म्हणतात. पहिल्या श्लोकामध्ये परमात्मा तत्व सांगितलं, दुसऱ्या श्लोकामध्ये माया तत्व सांगितलं, तिसऱ्या श्लोकामध्ये जगत तत्व सांगितलं आणि चौथ्या श्लोकामध्ये आत्मतत्व सांगितलं. 4 श्लोकांमध्ये 4 तत्वांचा उपदेश भगवंतानं ब्रह्मदेवाला केला आणि ब्रह्मदेव ज्ञानी झाला. या ज्ञानसंपन्न असणाऱ्या ब्रह्मदेवानं दशलक्षणात्मक असणारी सृष्टी त्यांनी सगळ्याच्या अशा पद्धतीने प्रगट केली.
म्हणून काय ब्रह्मदेवाला करता आलं ते पुढे सांगितलं. एतन्मतम समातिष्ठ परमेन समाधिना भवान कल्प विकल्पेशु न विमोहित करे चित. म्हणून त्यानं सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली. त्याच्यात काय काय झालं असेल भागवतात असं वर्णन आहे. हे अत्र सर्ग विसर्गस्य स्थानम पोषण उतया मन्वंतरी ईशानुकथा निरोधो मुक्तिराश्रय. म्हणून त्यांनी सर्ग विसर्ग स्थान पोषण उती मन्वंतर ईशानुकथा निरोध मुक्ती आणि आश्रय अशी 10 लक्षणं त्यांनी पाहायला मिळाली. दशलक्षणात्मक त्यांनी असणार हे भागवत आहे. याला महापुराण असं म्हणतात कारण ही 10ची 10 लक्षणे याच्यात वर्णन करून सांगितले आहेत. अशा पद्धतीने भगवंतानं सृष्टी निर्माण केली, भगवानच तिचं पालन करतो आणि भगवानच संहार करतो. हे सर्व नारायणाच्या माध्यमातून घडतं असं ब्रह्मदेवाला त्या नारदजी महाराजांना ब्रह्मदेवानं सांगितलं आणि तेच राजा मी तुला सांगतोय असं सांगत या ठिकाणी द्वितीय स्कंध त्यांनी पूर्ण झालेला आहे. आता तृतीय स्कंधात आपण पदार्पण करतो आहोत. तिसरा स्कंध म्हणजे त्यांनी महाराज सर्ग लिहिला. हे जे 10 लक्षणं सांगितले ना तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा सांगतो. 12 स्कंध आहेत ना भागवतामध्ये. पहिला स्कंध होता अधिकार स्कंध, दुसरा स्कंध होता साधना स्कंध. आता किती राहिले? 10 स्कंध राहिले. या 10 स्कंदांमध्ये ही 10 लक्षणं सांगणार आहेत. सर्ग शब्दाचा अर्थ तो सृष्टी, विसर्ग शब्दाचा अर्थ सृष्टीचा विस्तार, त्याच्यानंतर स्थान म्हणजे काय भगवंतानं जिथं लीला केली ते ठिकाण त्याला स्थान म्हणतात. पोषण म्हणजे भगवान भक्तांचं भरण पोषण करतो त्याचं वर्णन पोषण. त्याच्यानंतर उती म्हणजे कर्म वासना. त्याच्यानंतर त्यांनी मन्वंतर म्हणजे कालगणना. त्याच्यानंतर ईशानुकथा म्हणजे ईश्वराला अनुसरलेले जे भक्त आहेत त्यांची कथा. त्याच्यानंतर निरोध म्हणजे दुष्ट असणाऱ्या दैत्यांचा संहार भगवंतानं केलं त्याचं वर्णन. त्याच्यानंतर मुक्ती म्हणजे मोक्ष स्वरूपाचं वर्णन ज्ञान. आणि त्यांनी आश्रय म्हणजे भगवान भक्तांना कसा सांभाळतो त्याचं वर्णन. असं दशलक्षणं त्यांनी पुढच्या 10 स्कंदांमध्ये आपल्याला पाहायचे आहेत. जो तिसरा स्कंद आहे हे बघा, एवढं सुटसुटीत जर भागवतकारानं लोकांच्या समोर सांगितलं तर निदान भागवत काय आहे हे तरी लोकांना कळेल. नका का सगळं लक्षात राहीना पण निदान त्याचं सिंहावलोकन तरी कळेल ना. याला भागवत म्हणतात. भागवतात हे असं सांगितलेलं आहे, एवढ्या स्कंदांमध्ये एवढं वर्णन आहे असं त्यांनी एवढं जरी कळालं लोकांना तरी पण ते त्यांच्या आठवणीत राहील याच्याकरता सांगितलं जाते. लक्षपूर्वक ऐका. म्हणून तिसऱ्या स्कंधात आपण पदार्पण करतो आहोत. त्याच्यामध्ये त्यांनी 30 अध्याय आहेत. त्याच्यामध्ये सर्ग लीला वर्णन करून सांगितले म्हणजे सृष्टी सांगितली. आता सृष्टी कशी झाली याच्याविषयी अनेक लोकांचे वाद आहेत महाराज. त्याला शास्त्रार्थ असं म्हणतात. म्हणून त्यांनी काही लोकांनी आरंभवाद मानला. सगळ्यात आधी सांगत जावा अजातवाद. अजातवाद म्हणजे ज्याच्यात कैवल्य स्थिती सांगितली त्याला अजात. एकमेव अद्वितीयम ब्रह्म त्याला अजातवाद असं म्हणतात. अजातवाद म्हणजे लोकांना कळत नाही. अजातवाद म्हणजे काय? याचा आजा आणि त्याचा आजा दोघांच्या आजा आजात झालेला वाद त्याला अजातवाद म्हणायचा. तसा अर्थ नाही बरं त्याचा. अजातवाद म्हणजे त्या कैवल्य स्थिती ज्याच्यात वर्णन एकमेव अद्वितीयम ब्रह्म जिथं सांगितलं जातं ते अजातवादाचं वर्णन आहे. लोकांना तो झेपत नाही. मग त्याच्यापेक्षा त्यांनी खाली उतरून विवर्तवाद सांगितला. तो लोकांना म्हणजे अध्यासवाद सांगितला. तो लोकांना कळाला नाही. मग दृष्टीसृष्टीवाद सांगितला. मग सृष्टीदृष्टीवाद सांगितला. तो कळाला नाही. मग त्यांनी परिणामवाद सांगितला. तो कळाला नाही. मग आरंभवाद सांगू लागले. सृष्टीचा आरंभ झाला आणि तो कसा झाला हे त्यांनी सांगा असं ज्यावेळेला त्यांनी विचारायला सुरुवात केली त्यावेळेस श्री शुकदेवजी महाराज राजा परीक्षिताला म्हणतात, राजा तू जसा मला सृष्टीचा विस्तार त्यांनी विचार सृष्टी कशी निर्माण झाली विचारतोयस असाच प्रश्न एकदा श्री विदुरजी महाराजांनी मैत्र्याला विचारला होता तीर्थयात्रेला गेलेला असताना. म्हणून त्यांच्या दोघांमध्ये जो संवाद झाला तो मी तुला सांगतो पण उद्याच्या सत्रात सांगेन. आज मी इथेच त्यांनी थांबणार आहेत. 10ला 10 मिनिटं कमी आहेत. आजची कथा इथेच विराम पावते. यानंतर संयोजक सूचना सांगतील. त्यानंतर आरती होईल. मग आपण आपलं स्थान सोडायचंय.